तळे बंधू. महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा, आपटून आपटून मारू. मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंना भाजप खासदार निशिकांत दुबेंचं आव्हान. मराठी आंदोलकांना दाऊद सारख्या दहशतवाद्यांची उपमा. महाराष्ट्रात काय आहे, आमच्या पैशांवर भाकर खाताय. झारखंडचे भाजप खासदार असलेल्या निशिकांत दुबेंचं वादग्रस्त वक्तव्य. आम्ही कुणाच्या जीवावर जगत नाही, भाजपच्या शेलारांनी सुनावलं. लकडबग्यांकडून आग लावण्याचा प्रयत्न. पटकून मारण्याची भाषा करणाऱ्या निशिकांत दुबेंवर उद्धव ठाकरेंचा पलटवार. तर भाजप मराठीचा मारेकरी असल्याची ही टीका. भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या आव्हानावर मनसेचं अद्याप मौन. राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष. मोदी आणि शहांनी समज द्यावी. शिंदेची शिवसेना निशिकांत दुबेंविरोधात आक्रमक. दुबेंना बिहार सोडून झारखंड गाठावं लागल्याच्या मुद्द्यावरही बोट. पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले की काय? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मराठीसाठी आंदोलन करणाऱ्यांची पहलगामच्या अतिरेक्यांची तुलना करणाऱ्या शेलारांना प्रत्युत्तर. भाषावादावर संघाची भूमिका समोर. भारतात सर्वच भाषा राष्ट्रीय भाषा आहेत, तर सर्वजण पहिलीपासून मातृभाषेत शिक्षण घेतात, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केली जाहीर. युती संदर्भात कोणीही बोलू नये, बोलण्यापूर्वी आपल्याला विचारावं. राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश. सूचनेमुळे मनसे पदाधिकारी संभ्रमात. मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी बोलावली भाजपच्या मंत्र्यांची बैठक. अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत करणार मार्गदर्शन. अजितदादांनी गावकीकडे बघताना जरा भावकीकडेही पाहावं. निधीवरून रोहित पवारांचा टोला. शेवटी अपने तो अपने होते हैं म्हणत दादांना डिवचलं. पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न. सूरज शुक्ला नामक माथेफिरू अटकेत. काँग्रेसकडून दुग्धाभिषेक. अहिल्यानगरमध्ये बनावट शासन निर्णयाद्वारे 7 कोटींची फसवणूक. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सरकारनं काढलेल्या शेकडो GRचा घेतला गैरफायदा. राज्यातल्या अनेक भागामध्ये तपासाचे आदेश. मनसे उपाध्यक्षाच्या मुलाचा दारू पिऊन धिंगाणा. मॉडेल राजश्री मोरेला राहिल जावेदनं शिवीगाळ केल्याचा संजय निरुपम यांचा आरोप. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरीत विसर्ग. गोदाकाठावरील मंदिरं पाण्याखाली. तर मुंबई, पालघर आणि सिंधुदुर्गातील धरणातील पाणी साठ्यात वाढ.